अंजली साडी नीट करत बाहेर आली आणि दोघांची नजरानजर झाली. तो तिच्याकडे पाहताच राहिला. काय रूप होतं तिचं यार, खूपच सुंदर. तो एकटक तिच्याकडे पाहत राहिला. त्याला भानच राहिलं नव्हतं. पण कसं तरी भानावर येऊन तिला नाव विचारलं. तसं तिने नाव सांगितलं. मित्रांनो, कथा खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अमोल शहरात वाढलेला सुशिक्षित मुलगा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या गावी आजी आजोबाकडे यायचा. अधूनमधून जसा वेळ मिळेल तसा तो गावाकडे यायचा. ग्रामीण भागातील वातावरण त्याला सूट होत होतं पण आणि आवडतसुद्धा होतं. गावी त्याची शेती होती. वडिलांच्या नोकरीमुळे तो शहरात राहत होता. गावाकडची शेती त्याच्या आजोबा आणि शेतातील गडी पाहत होता. आजोबा वयस्कर जरी असले तरी अंगाने अजून काटक होते. रोज सकाळी शेतात जाणे हा त्यांचा दिनक्रम असे. अमोलचे जसे वय वाढत गेले तसा तो पण आजोबासोबत शेतात जायचा. शेतातील काम पाहत होता. त्यामुळे आजोबाला सुद्धा आधार वाटायचा. असंच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत तो गावाकडे आला होता. यंदा आजोबाने नवीन गडी ठेवले होते. तो नेहमीप्रमाणे सकाळी आजोबासोबत शेतात गेला. सगळं काम करून फिरून येऊन आजोबासोबत झाडाखाली बसला. तितक्यात आजोबाने गड्याला हाक मारून पाणी आणायची सूचना केली. गडी कामात असल्याने त्याने आपल्या बायकोला पाणी नेऊन देण्यास सांगितले होते. त्याची बायको अंजली पाणी घेऊन आली. तसं आजोबाच्या हातात तांब्या आणि ग्लास देऊन ती निघून गेली. अमोलने आजोबाला विचारलं, दादा कोण हो ही? तसे आजोबाने उतरले, अरे यावेळेला गडी बदलला, त्याची बायको आहे ही. अच्छा म्हणत त्याने पुन्हा एकदा आपली नजर तिच्या पाठमोरी आकृतीकडे वळवली. अंजली तीच ते म्हणायचं कारण ती तेवढीच वाटतच नव्हती. रंगाने सावळी पण नाकी डोळी सुंदर, अंग एकदम भरून. ते पाहत असतानाच मध्ये गोविंदा आला. म्हणजे गड्याचं नाव होतं गोविंद. त्यानं अमोलला नमस्कार केला. आजोबाने अमोलची ओळख करून दिली. थोडा वेळ थांबून आजोबा अमोल घराकडे जायला निघाले. अमोल गाडीत बसून अंजलीला शोधत होता पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. आजोबा गाडीत बसले तसं त्यांनी त्याला चालायला सांगितले. घरी आल्यावर देखील त्याच्या डोळ्यासमोरून अंजलीचं रूप जात नव्हतं. त्याने तिचा आवाज, चेहरासुद्धा पाहिला नव्हता. तरी पण त्याला झोप येत नव्हती. सारखे तिचे विचार येत होते. पण तिच्या विचारात तसेच रात्री तो झोपी गेला आणि मनाशी पक्के केले की उद्या सकाळी लवकर शेतात जायचं, जेणेकरून अंजलीला पाहता येईल. तरी येईल. रात्री ठरवल्याप्रमाणे तो सकाळी टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून शेताकडे गेला. घरापासून जॉगिंग करत शेतात गेला. त्यामुळे थोडा थकला होता. तो शेतात जाऊन थोडा बसला आणि नजर फिरवली आणि गोविंदला आवाज दिला. तसं घरातून आवाज आला. त्यांनी गावाकडे सामान आणायला गेले तसं त्याने पाण्याची मागणी केली. तशी अंजली साडी नीट करत बाहेर आली आणि दोघांची नजरानजर झाली. तो तिच्याकडे पाहतच राहिला. काय रूप होतं तिचं यार, खूपच सुंदर. तो एकटक तिच्याकडे पाहत राहिला. त्याला भानच राहिलं नव्हतं. पण कसं तरी भानावर येऊन तिला नाव विचारलं. तसं तिने तिचं नाव सांगितलं. ती सुद्धा अधूनमधून अमोलकडे पाहत होती हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं तिला बोलायला सुरुवात केली. तसं की तुमचं गाव इकडे कधीपासून आहेत, लग्न, मुलं याच्याबद्दल विचारलं आणि तो जायला निघाला. अंजली आणि गोविंदला 2 लेकरं होती. पण त्यांच्या शाळेमुळे त्यांची लेकरं त्यांच्या मूळ गावालाच होती. इथं फक्त दोघे होते, अंजली, अमोल. सोबत मोकळेपणाने बोलत होती. अमोलचा रोजचा असंच कार्यक्रम चालू होता. कधी गोविंदसोबत बोलत बसायचा तर कधी गोविंद कामात असला की अंजलीसोबत बोलायचा. आणि आता अंजली थोडी मोकळी झाली होती त्याच्यासोबत. बोलताना गोविंद दारू पित होता पण नेहमी पित नव्हता. काही कार्यक्रम असला की प्यायचा. एके दिवशी आजोबा बाहेर गावी गेले होते आणि 2 दिवस येणार नव्हते. मी ठरवले की आपण हे चान्स सोडायचा नाही. काहीतरी करू आणि अंजलीच्या जवळ जाऊ. पण काय करावं सुचत नव्हतं. खूप विचार करून त्याला पार्टीची आयडिया सुचली. कारण पार्टी केली तर गोविंद दारू पिणार आणि त्याला अंजलीला बोलायला आणि तिला आपली इच्छा सांगायला येईल. आता अमोल खुश झाला आणि अमोलने त्याला विचारलं, गोविंद रात्री पार्टी करायची का? दादा बी शहरात गेले आणि मी बी एकटाच आहे. शेतात मस्त चिकन करू आणि मस्त दारू पिऊ. दादा नसली की मला बी प्यायचा चान्स भेटतो. लगेच गोविंदने मान डोलून चालते की मालक म्हणून होकार दर्शविला. ठरल्याप्रमाणे अमोलने चिकन आणि दारू आणली आणि
चूल पेटवून मस्त रात्रीच्या चांदण्यात मोकळ्या आकाशात चुलीवर चिकन शिजायला ठेवलं आणि ग्लास भरले. तसं अंजलीने पाणी आणून दिलं आणि गोविंदला दम दिला. जास्त घेऊ नका, तुम्हाला थोडी बी घेतली की लय चढते म्हणून. तसा अमोल अंजलीकडे बघून असला. अंजलीने सुद्धा त्याला हसून प्रतिसाद दिला. तसं दोघांनी घ्यायला चालू केली. तिकडं अंजलीने भाकरी थापायला चालू केल्या. दोघे निवांत गप्पा मारत घेत होते. तेवढ्यात पाणी संपलं म्हणून अंजलीला पाहिलं. अंजली आपली साडी बाजूला करून भाकरी थापत होती. तिने साडीचा पदर कमरेमध्ये खोचला होता. अमोलला पाहताच तिने पदर काढायचा प्रयत्न केला, पण अमोल लगेच बोलला, तू बस, मी पाणी घेतो. तशी ती लाजली आणि खाली बसली. तसा अमोल तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात तिने आवाज दिला, घेतलं ना पाणी, मग जावा की बाहेर. आता तसा अमोल शुद्धीवर येऊन बाहेर आला. तशी ती हसली आणि भाकरी थापायला सुरुवात केली. अमोल बाहेर आला. खरं पण त्याचं मन अंजलीजवळच होतं. अमोलने भाजी केली आणि तिघांनाही भाजी वाढली. तसं अंजलीने पण भाकरी वाढल्या आणि तिघांना जेवायला सुरुवात केली. गोविंदला जास्त झाली म्हणून त्याचं लक्ष जेवणाकडे नव्हतंच आणि मधून अंजलीच्या शिवा, त्यामुळे त्याचं पोटच भरलं. तसा तो उठला आणि हात धुवून बाहेर टाकलेल्या खाटावर पडला आणि त्याला झोप लागली. मग अंजली आणि अमोल एकमेकाकडे पाहत हसत बोलत जेवले. जेवण झाल्यावर अंजलीने आवरून घेतलं आणि आत जाऊन पडले. अमोलने घरी फोन करून आज आपण शेतात झोपणार आहोत असं सांगितलं आणि बाहेर टाकलेल्या खाटेवर त्याने अंग टाकून दिलं. पण त्याचं लक्ष अंजलीकडेच गुंतलं होतं. त्याला झोप काही येत नव्हती. मनात विचार आला की जाऊन अंजलीजवळ झोपावं का, पण गोविंदला जर जाग आली तर म्हणून भीती पण वाटत होती. अजून तसाच वेळ गेला आणि त्याने डेअरिंग करून आत जायचा निर्णय घेतला. कडे पाहिलं तसा गोविंद गाढ झोपीत होता. त्याने हळूच दरवाजा ढकलला. तसा आत थोडा अंधार होता. त्याने मोबाईलची टॉर्च लावून आत प्रवेश केला आणि अंजली एका बाजूला तोंड करून झोपली होती. तिच्या मागे जाऊन तिला चिटकून अमोल झोपला. त्याने आपले हात अंजली बहुत गुंडाळले. तसं अंजली हरबळून जागी झाली. तसं अमोल म्हणाला, अंजली मी आहे अमोल. अंजली बोलली, तसं बरं नाही, त्यांनी बाहेर झोपले आहे, जाग आली तर आपल्याला सोडणार नाही असं बोलत होती. तितक्यात अमोल म्हणाला, गोविंद गाढ नशेत झोपलेला आहे, त्यामुळे काळजी करू नको. तुला पाहिल्यापासून माझा जीव तुझ्यात गुंतलाय म्हणून तुला मिठी मारली. तशी ती नको म्हणू लागली. पण काही वेळाने तिचा नकार कमी होऊ लागला आणि थोड्या वेळाने अमोलच्या विनवयाने ती तयार झाली आणि ती देखील त्याला प्रतिसाद देऊन आपली या गोष्टीला मंजुरी आहे असं सांगितलं. अमोल तिच्या मिठीतून अलगद सुटला आणि तिच्या ओठावर ओठ टेकवत अलगद किस करू लागला. तिने आपले ओठ मोकळे केले आणि दोघे एकमेकाच्या मिठीत विरघळत गेले. अंजलीची नजर अधूनमधून दाराच्या पट्टीकडे जात होती. कुठे नवरा जागा झाला तर हृदयात थोडीशी भीती होती, पण अमोलच्या स्पर्शाने एक साईड झाली होती. अमोलने तिच्या मनातील धाकधूक जाणली होती. तो हलकेच उठला. दार नीट तपासून पाहिले आणि पुन्हा येताना सावधपणे दार लावून घेतले. आता कोणतीही अडचण नव्हती. दार लावल्याचा होताच अंजलीने अधीरतेने अमोलला जोरात मिठी मारली. दोघेही प्रेम करत होते आणि आनंद घेत होते. ती म्हणाली, मला तुम्ही पाहिले तेव्हाच आवडले होते. अमोल पण म्हणाला, मी तुम्हाला पाठीमागून बघून प्रेमात पडलो होतो. आता दोघेही शेवटच्या केंद्रस्थानी पोहोचले होते आणि आता दोघेही शांत झाले आणि खूप मजे केले. क्षणभराने दोघे एकमेकांच्या मिठीत शांत विसावले. सकाळी गोविंद उठायच्या आत ते दोघे उठून आपापल्या जागी झोपले, जसं काही घडलेच नाही. अशा प्रकारे आता हा कार्यक्रम नेहमी होऊ लागला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.